Hello, hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello. हा बरोबर आहे. कव्हर लावलं थोडं कमी होते बघ एकदा. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. बरोबर आहे. चला दोन्ही टीम तयार राहायचे. टीम साहेबा आणि धर्मा 11 तयारीला लागा. टीम साहेबा आणि धर्मा 11. हॅलो. मृदुल मृदुल हॅलो हॅलो. महाराष्ट्र मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी मेहर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर भरतजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुधीरजी मेहर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कुशल चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. Hey, hello, hello, check, hello, hello, check, hello, hello, check, हॅलो check. हॅलो check. हॅलो check. hello, hello, check, hello,
Hello. Hello, check. Hello. 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 Hello, check. Hello. Hey, 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 hey. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Hello. 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 Hey, hello. Hello, check. Hello. Hello. Hello, check. Hello. Hello. ठीक आहे चालू करू. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. ब्ल्यूचा थोडा कमी आहे. ब्ल्यूचा कमी आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडं वाढव. हॅलो हॅलो हॅलो. हा बरोबर चाललाय. थोडासा याचा वाईस होता. हॅलो 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 चेक. हा बरोबर आहे आता. राहू दे.
पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला धाडलं बोलवलं जणू साईनं ये मनाला तो पालखी घेऊन केली त्यानं आदल्या मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. धाडलं बोलावलं जणू साईला ये मनाला तो पालखी घेऊन केली त्यानं आदल्या मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता
राजेशजी वैद्य साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. राजेशजी वैद्य साहेब यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. डोगरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 हा थरार पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मागील वर्षी दोन्ही टीम सायबा आणि धर्मा 11 आपण उजव्याने डाव्या बाजूला वक्र आकारामध्ये उभं राहायचंय. धर्मा 11 आणि टीम सायबा. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर जागा मालक आदरणीय भरतजी चौधरी साहेब, त्याचबरोबर कुशलजी चौधरी साहेब, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटना माजी अध्यक्ष आदरणीय रामदासजी मेहर साहेब, सुधीर मेहर साहेब, त्याचबरोबर उपस्थित मंचावरील मान्यवर सर्व मान्यवरांना की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. रुपेशजी मेहर साहेब, राजेशजी वैती साहेब, प्रकाशजी वैती साहेब या सगळ्यांना विनंती करायला आपण यायचंय. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रंजनदादा पाटील, अध्यक्ष ऋषीदादा देसाई, सदस्य समानदादा काळे यांना विनंती करायला आपण सुद्धा यायचंय. लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड आपण सुद्धा यायचंय. गणेश स्मृती क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक आदरणीय रोहिदाजी म्हात्रे साहेब, संजीवजी मेहर साहेब, राजेशजी मेहर साहेब यांना विनंती करा आपण सुद्धा यायचंय. सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. डोगरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा हा थाट मागील वर्षी याच बंगलीपाड्यामध्ये ही स्पर्धा नव्याने आली होती आणि नव्याने आल्यानंतर त्यांनी पहिल्या वर्षी जो काही नजारा आपल्या सर्वांसमोर पेश केला होता, ज्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली होती त्यातून भरपूर साऱ्या लर्निंग्स, खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या. त्या शिकल्यानंतर आता या दुसऱ्या वर्षामध्ये आलेलो आहोत. आदरणीय किसनजी माने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. रघुवीर अर्नाळकर यांना सुद्धा विनंती आहे. अक्वा पॅलेसचे सरेसर्वा आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. आणि यावर्षी येत असताना ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात आले. फक्त इनामी राशी वाढलेली नाहीये, तर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी इम्प्रूव्हमेंट दिसली आहे. ज्यावेळेला तुम्ही एंट्री करता त्यावेळेला तुम्हाला दिसलंच असणार आहे जो काही थाट किंवा एखाद्या मोठ्या हस्तीच्या स्वागतासाठी ज्या प्रकारची तयारी असते, जय्यत तयारी असते, ती तयारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. वेळ थोडा जास्त गेलाय त्यामुळे जास्त वेळ न घेता मी मान्यवरांना विनंती करेल की आपण खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी समोर यायचंय. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष रामदासजी मेहर साहेब यांना विनंती करेल की आपण समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते आदरणीय भरतजी चौधरी साहेब यांना विनंती करेल आपण सुद्धा या. त्यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. यष्टीला ज्या खेळपट्टीवरती येणारे 4 दिवस ही स्पर्धा पार पडली जाणार आहे, अशा क्रिकेटच्या देवतेला सर्वप्रथम मान आणि ही स्पर्धा पार पडू यासाठी केलेली विनवणी. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति नमोस्तुते. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. बोला गणपती बाप्पा.
आदरणीय रामदासजी मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. बोला डोकरादेव महाराज की. परब्रह्म आदरणीय राजेंची बैठी आपण या. जनार्दन त्यानंतर किसन माने साहेब, नंतर रघुवीर अर्नाळकर साहेब. दीपज्योति जनार्दन बोला जीवदानी माथे की. तुम्हे पापम संध्यादीप नमोस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणं किसन माने साहेब. आरोग्यं धनसंपदः शुभं कुरु त्वं कल्याणं बोला दत्त गुरु महाराज की. आदरणीय कुशल चौधरी साहेब. कुशल चौधरी साहेब या. रघुवीर अर्नाळकर साहेब यांच्या शुभांचा शुभ वाढवला गेला. हो दीप ब्रह्मरूप आदरणीय प्रदीपजी पाटील आपण सुद्धा या. प्रभुरव्ययः हो दीप ब्रह्मरूपस्त्वं एका मागोमाग एक श्रीफळ वाढवला जातोय सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. आरोग्यं देहि ही आपली सारी परंपरा आणि त्या परंपरेला जपत असताना समस्त नवापूर ग्रामस्थ शुभं आणि नवापूर गावातील व्यक्तिमत्व. आरोग्यं धनसंपदः शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसंपदः. स्वेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् रोहिदास स्वेरस्तं रोहिदासजी रोहिदासजी मेहर साहेब. रोहिदास मेहर. रुपेश रुपेश हो. मी रंजन दादा विनंती केली आपण सुद्धा यायचंय. ऋषीदादा देसाई आपण सुद्धा या. समाजा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दीपज्योति नमोस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणं त्यानंतर आरोग्यं श्रीफळ वाढवून झालेलं आहे. मी साहेबांना विनंती केली की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे या स्पर्धेबद्दल. आजच्या या सायंकाळी आपण जी स्पर्धा आयोजित केली आहे डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि या आयोजकांनी मला वाटतं हे दुसरा वर्ष आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा फार उत्कृष्ट क्रीडे स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तसं यावर्षीही चांगलं होईल याबद्दल तिळमात्र शंका नाही. एकच वाटतं की आपण ग्रामीण भागातून सर्व खेळाडू येतात इकडे, आपल्या आगरी कोळी भंडारी सगळे आपले लोक येतात इकडे आणि आपल्या या स्थानिक लोकांचा आपल्या भूमिपुत्रांचा खेळ इथे आम्हाला बघायला मिळतो. खरं मला अभिमान वाटतो की कधी कधी आपल्या गावात असे खेळाडू लपलेले आहेत आणि अशा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपले खेळाडू उदयास येतात, नावारूपास येतात आणि आम्हाला त्यांची ओळख होते, आपल्या तालुक्याची ओळख होते, आपल्या गावाची ओळख होते आणि ह्यातून एखादा चांगला सरस ठरला तर निश्चित राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळेल आणि आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करेल यात अजिबात शंका नाही. म्हणून अशा स्पर्धेचं आयोजन होणं गरजेचं आहे आणि एकच विनंती आहे सर्वांना, तुम्ही नवतरुण आहात सगळे, खेळीचा शिस्त पाळायची, कुठेही भांडण करायचं नाही, कुठे गालबोट लावायचं नाही. आपण तरुण आहात, सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आपला खेळ आपल्या खेळाडू वृत्तीने सादर करा जेणेकरून आपलं कौशल्य लोकांना दिसलं पाहिजे. कसा खेळतो, कसा बॉलिंग करतो, बॅटिंग करतो, फिल्डिंग करतो ह्याचं प्रदर्शन करा जेणेकरून तुमचा ठसा या नवापूर ग्रामस्थांमध्ये इकडे उमटला पाहिजे. आणि आता ह्याचं प्रक्षेपण बहुतेक ठिकाणी चालू आहे बऱ्याच चॅनलला, तर उभा तालुका आपलं हे पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी शिस्तबद्ध होऊन आपला खेळ प्रामाणिकपणे कसा दाखवता येतो दाखवा आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. मला माहिती आहे उशीर होतोय कारण स्पर्धा आता सुरू होते. मी सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना जिंकता येईल कसा प्रयत्न करा आणि आपला संघ कसा सरस राहील या प्रीमियर लीग मध्ये हे प्रयत्न करा, यासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि समनदादा काळे यांना विनंती की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे.
आयोजन कमिटीच्या वतीनं ही विनंती करण्यात येते. असोसिएशनच्या वतीनं आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद. नमस्कार. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित पर्व दुसरे नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व आहे आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट संघांचे तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे. आणि ज्या प्रकारे आता मेहर काकांनी उल्लेख केला या ठिकाणी की क्रिकेट बघण्यासाठी भरपूर लोक येतात किंवा शिस्तीचं पालन व्हायला पाहिजे, खेळाडूंनी त्याचं भान ठेवलं पाहिजे, गालबोट लागलं नाही पाहिजे, अतिशय चांगला सुझाव या ठिकाणी आपल्याला मेहर काकांनी दिला आहे. तर सर्वप्रथम मी या सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी आणि या सर्व आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि नंतर मी एक सांगू इच्छितो की काका, हे जे अंडरआर्मचं क्रिकेट आम्ही राबवतो याच्यामागे आमची एक असोसिएशन आहे, विरार वसई अंडरआर्म क्रिकेट बॉक्स असोसिएशन आहे. या असोसिएशनमध्ये शिस्तीचं एवढं पालन केलं जाते की 9 खेळाडू उभे असतात तर 10वा खेळाडू बाहेरून यायला सुद्धा त्याची धाकधूक होते की मी आलो तो मला पेनल्टी देईल. एवढ्या प्रकारचं क्रिकेट आम्ही जपलं आहे या पूर्ण विरारमध्ये आणि या पूर्ण वसई विरार, ग्रामस्थ, नवापूर, अर्नाळा या सर्व ठिकाणी आम्ही जपलेलं आहे. त्यामुळे असोसिएशनचा खूप सिंहाचा वाटा आहे आणि असोसिएशन ही उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. आम्ही त्याचा एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, ते तुम्हाला आम्ही प्रदर्शित करू थोड्या वेळाने की मागच्या वर्षी आपण काय अचिव्हमेंट केली आहे. तर खरंच तुम्ही जे सांगितलं आहे अतिशय तुम्ही मौल्यवान अशा आम्हाला सूचना दिल्या आहेत आणि त्या सूचनेचं आम्ही पालन करतोय. पण आणि जे सूचनेचं पालन आणि जे नियमाचं पालन आहे ते ऑलरेडी आम्ही करत आहोत. तर पुन्हा एकदा मी सर्व आलेल्या सर्व खेळाडू आणि संघांना या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि साहेब, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं की वर्षा तालुक्यात क्रिकेट इतक्या चांगल्या लेवलवरती जाऊन पोहोचले. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर श्रद्धांजली अर्पण करूया, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, जे कोणी इथे उपस्थित आहेत, ज्या ठिकाणी उभे आहेत तिथे उभे राहा. जर कोणी गॉगल आणि कॅप परिधान केले असेल तर प्लीज काढा. ज्यांनी कोणी कॅप आणि गॉगल परिधान केलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण काढायचं आहे. मयूर, राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. जे कोणी आजूबाजूला प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा ज्या ठिकाणी बसलेला असेल तिथे उभे राहायचंय. मयूर तयार आहे ना? एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. जसे आहात तसेच उभं राहायचंय, कोणी आपली जागा बदलू नका. एक श्रद्धांजली आपण करणार आहोत. श्रद्धांजली अशा व्यक्तिमत्वाला ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्रासाठी अहोरात्र 1 केली, 16 आणि 18 तास दररोज मेहनत करत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. असेच जीवनाचा प्रवास थांबला पण तुमच्या आठवणी आमच्या सोबत सदैव राहतील. तुमच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि त्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अशा तुम्हा सर्वांच्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण त्यांच्या अपघाती निधनामुळे अर्पण करणार आहोत. आणि त्याचबरोबरीनं याच परिसरामधील तुम्हा सर्वांमध्ये असलेला आणि आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरील एक दिग्गज नाव म्हणून ज्याची ख्याती होती असा जयेश घरत याला सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना विनंती की आपण 2 मिनिटं स्तब्ध थांबायचंय आणि ही श्रद्धांजली अर्पण करायची आहे. 1 2 स्टार्ट. ओम शांती शांती. एक साथ विश्राम. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी समोर यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. हो, बाहेर एंट्री आहे का?
काहीतरी वेगळं आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग पर्व 2 आणि दुसऱ्या पर्वामधील पहिल्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात त्या दोन्ही कर्णधारांचं. धर्मा 11 वर्सेस टीम सायबा. दोन्ही कर्णधार एंट्री गेट जवळ या आणि फ्रूट बास्केट घेऊन आयोजन कमिटीतील मेंबर आपण तयार राहायचंय. फ्रूट बास्केट घेऊन आयोजन कमिटीतील मेंबर्स आणि सॉफ्ट ड्रिंक सुद्धा आहे ती सुद्धा घेऊन यायचं आहे. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये नवीन काय आहे, जुनं काय आहे किंवा या वर्षी काय आहे, या सगळ्याचा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्याचं उत्तर क्षणार्धामध्ये आपल्या सर्वांना मिळणार आहे. तर आहेत का तयार? जर अंपायर्स तयार असतील तर पहिला अंपायर्सचं आपण स्वागत घेऊयात. अंपायर आहे का सोबत यायच्यात? बघा दोन्ही कर्णधारांच्या जोडीला अंपायर्स आपण सुद्धा यायचंय. शॉर्टकट नाही मारायचा, पूर्ण फिरून यायचंय. Alamati Habibu, Alamati Habib Banjare, Alamati Habibu, Alamati हा बॉल Habib जो या Banjare, Habibu, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये वापरला जाणारे दोन्ही कर्णधार आणि दोन आमचे ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील, विवेक पाटील. जोरदार टाळ्या. दोन्ही बाजूला दोन कर्णधार अंपायर प्लीज. फ्रूट बास्केट आमची कुठे आहेत आणि यांना काहीतरी आपण देण्यासाठी त्यांच्या तब्येतीची किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण फ्रूट बास्केट सुद्धा देणार. जोरदार टाळ्या आमच्या या दोन्ही संघासाठी सुद्धा होऊन जाऊ द्यात. अरे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तुमची आरोग्याची काळजी. थांबा आता नाही द्यायचे ते. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. मी रामदासजी मेहर साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी समोर या. दोन्ही कर्णधार दुबई, कतार की सौदी. बघा कॉइन आहे. एका बाजूला नवापूर प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला DCC आहे. कोण मागणार? रितेश राणे. चला धर्मा इलोन कॉल करतील. DCC आणि DCC आलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. रितेश राणे चर्चा करणार. रितेश, नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? मी फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याच्या मागचं काही असं स्पेशल कारण? काय नाही, चांगली टीम आहे समोर. थोडा बॉलिंगमध्ये त्यांना डिफेंड करायचं करू. DCCचा यावर्षीचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं? इथं आल्यानंतर तुमच्या अंगावरती जे काय आपण वस्त्र बघतोय ते काहीसा वेगळा लुक आहे. सो हा या अवतारात आतमध्ये आल्यानंतर तुम्ही काय फील करत होतात आणि आता कसं वाटतं इथं आल्यानंतर? या वर्षाचं फर्स्ट टाईमच युनिक एंट्री आहे कॅप्टनची, तर वेगळीच आहे. लास्ट टाइम मिस केली होती आम्ही, पण यावेळी आम्ही चांगला होतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. गौरव पाटकर आमच्या सोबतीने आहेत. गौरव, सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलेला नाही आहे, विरुद्ध तुमचा कौल गेलाय, तरी बॅटिंग करत असताना किती धावा तुम्हाला या मैदानावरती दिसतात? टॉस जिंकल्यास आता बॅटिंगच केली असेल आम्ही. किती धावा तुम्हाला या मॅचमध्ये, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहात? 30+ करू. या लुकमध्ये आल्यानंतर गेल्या वर्षी भरपूर सारे वेगवेगळे लुक होते, पण यावर्षी तुम्ही परदेशातून आल्यासारखा तुमचा लुक आहे. पुढे पण हबीबी बनून आलेला आहेत. कसं फील करताय आणि इथं आल्यानंतर कसं वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है इधर आके. हबीबी बहुत अच्छा लगा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी दोन्ही कर्णधार. आपण आपापल्या पोझिशन घ्यायच्या. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा आणि फ्रूट बास्केट द्यायचं आहे प्लीज साहेब. फ्रूट बास्केट द्यायचं आहे दोन्ही संघांना. खा हेल्दी, रहा हेल्दी, हा संदेश. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष रामदासजी मेहर साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. बाकी उर्वरित सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुधीरजी मेहर, भरतजी चौधरी साहेब, कुशल चौधरी साहेब, त्यानंतर
माने साहेब, अर्नाळकर साहेब, सुधीरजी मेहर साहेब यांना विनंती केली आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. राजेशजी वैती साहेब, आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती या. दोन्ही संघ आपापल्या पोझिशन घ्यायचे आहेत. नवापूर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि ज्यांचं या ठिकाणी उपस्थिती आपण उद्घाटनाच्या समयी पाहिली असे महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटने माजी अध्यक्ष रामदासजी मेहर साहेब यांचं या उद्घाटनासमयी उपस्थित राहणं खरोखर एक मोठी बाब. नारायण पाटील साहेब थोडेसे उशीर आणले तरी सुद्धा आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. 6+ हा बॉल आहे आणि त्याच्यावरती DCC म्हणजे डोकरादेव क्रिकेट क्लब हा सिम्बॉल आकर्षक वाटतोय आणि यावर्षी अनेक नवनवीन गोष्टी आहेत. त्या गोष्टींपैकी ही एक बाब. अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत ते कृपया करून बाजूला काढा. खाली खूप सारी जागा आहे, तिथे पार्क केलं तर बरं होईल. तुमच्या गाडीला कोणतेही इजा होणार नाही त्यासाठी तुम्ही योग्य त्या ठिकाणी गाडी पार्क करा. रस्त्यावरती तर कोणीही पार्क करू नका कारण अगोदरच रस्ता अरुंद आहे आणि मोठमोठ्या गाड्या तिथून जात आहेत. सो सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वजण सुज्ञान आहात, सो या प्रोटोकॉलला सगळ्यांनी पाळा. आय रिक्वेस्ट टू ऑल. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. धर्मा 11 चे सर्व खेळाडू आपण लवकरात लवकर मैदानाच्या दाखल व्हायचंय. देवाची कृपा आम्हावर फुल्याना पोचतोय समुंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्याना पोचतोय समुंदर. चला चला लवकर फिल्डिंग. धर्मा 11 गंभीर कॉल द्या त्यांना, लवकर कॉल द्यायचा.
टायमर लावला जाणार आहे. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायची आहे. पॉवर प्लेचा जो काही रूल आहे, पहिल्या 3 ओव्हरमध्ये पॉवर प्ले घ्यायचा आहे आणि 2 खेळाडू दोन्ही बाजूला राहतील आणि नो बॉल नंतर नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. धर्मा 11 प्लीज चला लवकर. पुन्हा एकदा सर्वांना सूचित करू इच्छितो की पॉवर प्लेचं जे षटक आहे तुम्हाला 3 षटकामध्ये घ्यायचं आहे. फलंदाजांसाठी विशेष सूचना, तुम्ही पॉवर प्ले घेत असताना तो पॉवर प्ले 3 षटकांपर्यंत घ्यायचा आहे. 4थ्या षटकामध्ये तुम्ही नाही घेऊ शकत. जर का 3 षटकामध्ये नाही घेतला तर तो पॉवर प्ले आपोआप रिमूव्ह होईल. त्याचा कॉल फलंदाजाने द्यायचा आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा थरार यावर्षी पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वामध्ये आपणा सर्वांच्या भेटीला आलाय. उद्घाटन सोहळा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडला. अनेक मान्यवरांची उपस्थिती त्यावेळेला लाभली. या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष रामदासजी मेहर साहेब त्यांचे या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते तो उद्घाटन सोहळा पार पडला गेला. जागे मालक आमचे भरतजी चौधरी साहेब, त्यांचे सुपुत्र कुशल चौधरी साहेब, सुधीरजी मेहर साहेब त्यांच्या सोबतीने होते. त्यानंतर अनेक मंडळी, माने साहेब म्हणा, कर्नाळकर साहेब म्हणा, त्यावेळेला उपस्थित राजेशजी वैती साहेब या ठिकाणी होते. अशी सर्व मंडळी, आदी मान्यवर मंडळी या उद्घाटन सोहळ्या दरम्यान इथे उपस्थित होते. रुपेशजी आमचे उपस्थित होते. डीसीचे सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये वसई विरारमधून आले आमचे रसिक प्रेक्षक मायबाप ते सुद्धा या उद्घाटन सोहळ्या वेळेला तिथे उपस्थित होते. प्रदोष बैकर आणि ऋषिता देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. रामचंद्र पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. खास करून सल्लागार रंजनदादा पाटील, अध्यक्ष ऋषिदादा देसाई, सदस्य समानदादा काळे, आमचे मित्र लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचे या ठिकाणी उपस्थिती आपण पाहिली. नवापूर मधील सर्व नवतरुण युवा खेळाडू. ओके, एक महत्वाची सूचना, विकेटच्या मागे म्हणजे विकेट किपरच्या मागे जी लाईन आहे तिथे जर का डायरेक्ट बॉल त्या लाईनच्या बाहेर गेला तर विकेट आहे. सर्व संघांसाठी विशेष सूचना, डायरेक्ट बॉल जर का विकेट किपरच्या मागच्या लाईनच्या बाहेर गेला तर विकेट दिली जाणार आहे. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रदोष बैकर स्ट्राइक एंड वरती आणि त्याच्या समोर बॉलिंग मार्क वरती तयार होते राज. पहिला बॉल हाताळला जातो आणि पहिला बॉल हातात असताना पाहूयात काय घडतंय. लेट्स प्ले फर्स्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिल्याच बॉलला सन्मान दिला गेलाय. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा झालाय. दोन्ही संघ डोकरादेवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. इथे आगमन झाल्यानंतर त्यांनी या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे शुभ आशीर्वाद घेतलेले आहेत. त्यामुळे कोणावरती जास्त कृपा होते बघावं लागेल. धर्मा 11 आणि टीम साहेबा अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं दोन्ही संघांचं विशेष आभार. आणि डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं आपले स्वागत सुद्धा. नवापूरच्या या बंगलीपाड्यामधलं हे मैदान मागील वर्षापासून खेळण्यासाठी उपलब्ध झाले. ही सर्वात मोठी बाब, आनंदाची बाब ही की कोणी विचार केला नव्हता की इथे मैदान बनू शकतं म्हणून, पण ते बनवण्याचं धाडस, साहस या सर्व डीसीसीच्या खेळाडूंनी केलं. ग्रामस्थांनी त्याला तो पाठिंबा दिला. आणि त्यानंतर अखेरकार या सीझनला सुरुवात. दुसऱ्या सीझन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला अलोकने. कोणत्याही प्रकारची धाव येताना दिसत नाहीये. खास बात काय तर आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. फास्ट असताना गोलंदाजाच्या अगदी जवळ सर्व खेळाडू आहेत, त्यामुळे चौकार पार करणं, सिंगल काढणं अनेक चॅलेंज आहेत. टॅप केले चेंडूला, एका धाब्यासाठी खेळले प्रदोष बैकरने, सिंगल धाब येते. 2 वेळा बाईक जिंकण्याचा मान ज्या खेळाडूला मिळाला आहे टीम साहेबाचा तो खेळाडू प्रदोष बैकर. आणि गेले अनेक वर्ष ज्याने अंडरआर्म क्रिकेटची सेवा केली आहे असे ऋषिदादा देसाई, त्यांच्यासमोर राज. या वर्षी आपला खेळ दाखवण्यासाठी, या मॅच मध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी तो सज्ज झालाय.